परेल वर्कशॉपला लहान लहान पोरं जशी फिरायला येतात. तुम्ही परेल वर्कशॉपला काय येतात तुम्ही लोक? इथे गणपती बनतो, चिंतामणी. हा एक प्रभावल आहे, हा एक प्रभावल आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. परेल वर्कशॉपचे अपडेट व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण परत एकदा आलेलो परेलला, आणि गणसंकुलशी सुद्धा आपण अपडेट व्हिडिओ शूट करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, मेन जी परेल वर्कशॉपच्या बाजूची जी गल्ली आहे त्या गल्लीला आलेलो आहे आपण. आता इथून ही गल्ली डायरेक्ट परेल वर्कशॉपच्या बाजूला जॉईंट होते. हे बघा, चला. हे बघा, आपण परेल वर्कशॉपला आत्ता झालो आहे. बाजूची जी एंट्री गेट आहे, म्हणजे बाजूची जी गल्ली आहे त्या साईडला आलेलो आहे आपण. आणि बघा बाजूलाच मित्रांनो परेल वर्कशॉप आहे. ची काय काय अपडेट आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला, आलेलो आता परेल वर्कशॉपला. हे बघा, मागच्या पूर्ण जागा रिकामी होती, पण ह्या साईडला आता भरून टाकतात. बघा, खैरनीच्या राजाचं मागच्या वर्षी जे प्रभावलं होतं ते सगळे पार्ट्स पण येतात. हे बघा फुल. मागच्या वेळी जेव्हा आलेलो आपण तेव्हा ही जागा एवढी भरली नव्हती. आता ही पण जागा फुल भरली आहे लोकांनी, मोल्ड्सने. तिथे पण एक म्हणजे गाईचा का मित्रांनो आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपला. तर परेल वर्कशॉपचे बघा बॅक साईडहून तुम्हाला अपडेट दाखवतो आहे. बघा, मागच्या वेळी जेव्हा आपण आलो तेव्हा हा जो पट्टा आहे तो जास्त रिकामी. हे बघा, तेवढंच काम आहे. फक्त तो मधला आहे ना, मागच्या वेळी तो मारला नव्हता, तो त्याला ताडपत्री मारलेली आहे. आणि इथे जे मोल्ड्स होते मागच्या वेळी खूप कमी होते, नॉर्मल होते, कमीच होते. पण आता बघा फुल पट्टा भरलेला आहे मोल्ड्सने. आणि ह्या साईडला सुद्धा, आणि या ट्रकमध्ये आणून मोल्ड्स आहेत मित्रांनो. हे बघा, इथे सुद्धा मोल्ड्सनी भरलेलं आहे सर्व फुल. मागच्या इथे चिंतामणीचा प्रभाव होता. हा जसं तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं मुंबईच्या सम्राटचा प्रभाव होता. आणि इथे नॉर्मल प्रभावलचे जे असतात ते सुद्धा आहेत. हे बघा, हे जगन्नाथचे आहेत. मागच्या वर्षी खैरनीच्या राजाला होते. हे बघा, चिंतामणीचे प्रभावलचे होते जसे तुम्हाला सांगितलेले. बघा, चिंतामणीच्या प्रभावला जे होते ते पण आहेत. आणि हे नॉर्मल प्रभावलचे जे मोल्ड्स आहेत ते सुद्धा इथे. आता इथं सिद्धेशदाचा जो वर्कशॉप आहे जो मेन, त्या साईडची शूट आहे. मित्रांनो, काम खूप फटफट होतं आहे. आता आपण समोरची अपडेट दाखवतो. म्हणजे समोर कोणाचं वर्कशॉप आहे एक्झॅक्ट माहिती नाही, पण समोरसुद्धा बघा समोरची पण अपडेट. त्या साईडला पण मोल्ड्स आणले आहेत, लोखंड बिखंड आणून ठेवलं आहे. आणि ते अजून कारीगर काम करता येतात जे जरासं बाकी राहिलं आहे. इथले पण आणले आहेत मोल्ड्स जरा काय. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. मित्रांनो, मागच्या जेव्हा आपण आलेलो तेव्हा हे एवढंच होतं, पण आता हे बघा इथे एक मोठी गायचं मोल्ड पण आणलेलं आहे. हा बघा, हाताचा मोल्ड एक आहे. आणि असं हे हा आपण गणपतीचा मोल्ड आहे. आणि हे बघा तिथे वाघाचा मोल्ड आहे एक. आणि जे नॉर्मल गणपतीचे देवींचे जे हात बीत असतात ते इथे असे लाईन वाईज लावलेले आहेत सगळीकडे. आणि इथे पण एक प्रभाव आहे. हा ना मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा मागच्या वर्षी घाटकोपरचा जो राजा होता त्याच्यावरती जो प्रभाव होता ब्रह्मदेवचा, तो हा प्रभाव आहे. आणि हा बघा, हा पण मित्रांनो वाघाचा प्रभाव आहे. आणि ते मोराचा प्रभाव आहे. शंखसुद्धा आहे. असे वेगवेगळे प्रभावाचे मोल्ड्स आणून ठेवलेत इथे. आणि गणपतीचे जे पायाचे धोतर असतात त्याचासुद्धा इथे प्रभावाला आणून ठेवलेला आहे. प्रभाव सॉरी नाही, मोल्ड. आणि इथे पण समोर एक मोल्ड आहे. असे खूप सारे ट्रकमध्ये अजून मोल्ड येत आहेत मित्रांनो. काय काय मोल्ड. हे हा एक प्रभाव आहे, हा एक प्रभाव आहे. आणि अजून इथे 2-3 प्रभाव आहे. आणि हे काय एक्झॅक्ट माहिती नाही. ते पण हे सुद्धा एक आहे. आणि हे 2 मेन मोठे हनुमान भगवानचं आहे आणि एक नॉर्मल प्रभाव आहे. आणि या शूटमध्ये येते आपल्या. एवढीच अशी काय अपडेट होती. जसं मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं इथले काय केलं नव्हतं. मागच्या वेळी सुद्धा इथे ताडपत्री मारली नव्हती, म्हणजे लावली नव्हती. तिथली काम चालू आहे अजून, त्यांचं ताडपत्री करतायत. म्हणजे अजून परेल वर्कशॉपचं काम झालं नाही एक्झॅक्ट पूर्ण, अजून तरी चाललं आहे. तर अजून काय काय अपडेट आहे आपण शूट करूया. मला सांगितलेलं एवढीच अपडेट जेवढी होती ते वरचा जो बघा मागच्या जो पार्ट सांगितलेला तो तर रिकामी ठेवला आहे, म्हणजे तो भरलेला काय लोकांनी. कधी भरतील बघू. जेवढी अपडेट होती तेवढी तर सांगितली. अजून तिथे अजून हाताचे पण मोल्ड्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो तिथे काय काय अपडेट आहे. आणि इथे थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे याला काय बोलतात ते कमेंट करून सांगा मित्रांनो. गवत बोलतात ती काय एक्झॅक्ट मला माहिती नाही. हे सुद्धा आणलेलं आहे परेल वर्कशॉपला. आणि इथे सुद्धा मोल्ड्स आहे, तिथे सुद्धा आणलं आहे मित्रांनो. ते बघा
जसं माहिती तिथे पण आणलेले आणि इथे पण आपल्या गणपतीचे साचे आणून ठेवलेत मूर्तिकारांनी आपल्या आणि त्याचे मेन बोललेले मोठे मोठे प्रभाव आहेत ते. तर मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलेलं आहे ही आणि हे लास्टचे 3-4 जागा रिकामे ठेवले. इथे काय मोल्ड्स बिल्स आणून ठेवले नाहीत. ते बघा ही एक आणि ही एक या 3-4 जागा रिकामे आहेत. तर मित्रांनो हाईट बघा की ती 30-40 फूट अशी एक्झॅक्ट वरतून टच खाली आहे. तर खाली म्हणजे लास्टला जाईपर्यंत कमी होत जाते हाईट. पण हां इथून स्टार्टिंग 40 फूटच असेल. वरती स्टार्टिंग आहे ना ही वरची ती 40 फूटच असेल इथपर्यंत. पण तिथे लास्टला जाता कमी होईल. तर आणि त्यांनी ती लोक अजून एंट्री गेटचं काम करतात. म्हणजे एक्झॅक्ट तिथे मध्ये जे लावतात ताडपत्री ती लावली नाही अजून, ती लावतील नंतर. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो. इथे मागे अजून काम चालू आहे त्यांचं. मागच्या साईडला अजून गणपतींसाठी कारखाने बनवत आहेत की छोट्या मूर्त्यांसाठी काय एक्झॅक्ट माहिती नाही. हे बघा मित्रांनो हा पण एक साचा खाली आहे आणि हा सुद्धा इथे ह्यांचं काम चालू आहे अजून. हे बघा पण ही अजून एक जागा रिकामी ठेवली आहे इथं पाण्यासाठी नॉर्मल. आणि बाजूला स्वामी समर्थांचं मठ आहे. जसं तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही आला असेल पहिल्यांदा नसेल आला परेड वर्कशॉपला माहिती असेल. आणि तुम्हाला अजून एक प्रबळ दाखवतो मित्रांनो. तो प्रबळ 2023ला मी बघितलेला लास्ट टाईम. तो पंचशीलचा विघ्नहर्ता जो होता हायटी म्हणजे सिंहासनावरती बसलेला घोडे होते पुढे त्याचा प्रभाव हा बघा इथे एक प्रभाव भेटला तो. आणि ते 2-3 अजून जसे तुम्हाला मागच्या वेळी सांगितले प्रभाव. आणि ह्याच्यात एक हे आहे वाटतं कॅरेक्टर आहे कोणता तरी पण तो दाखवला नाही. आणि बघा मित्रांनो गणपतींचे POPचे हातबीत सर्व आलेले तिथे. आणि तिथे मोल्ड्स आहेत पण इथे गणपतींचे प्रॉपर हातबीत सर्व आले. हे बघा सोंड बिंड म्हणजे पार्ट्स नंतर हे लोक जॉईन करतात. अशी काय अपडेट होती मित्रांनो परेड वर्कशॉपची. मागच्या वेळीपेक्षा तर जास्तच अपडेट आहे मित्रांनो. मागच्या वेळी तर एवढी अपडेट नव्हती. आणि ते सगळे सिद्धेश्वराचे गाय आहेत ते त्या साईडचे ते तुम्हाला सांगितलेले. तर चला मित्रांनो कार्यकर्ता लोकांचं अजून पण काम चालू आहे ट्रक जसं तुम्हाला माहिती. आता तुम्हाला हे दाखवतो एंट्री व्हिडिओ. इथे तुम्हाला जसं आलं बघा इथे पण घ्यायचं मुश्किल. हे बघा मित्रांनो हे मागच्या वेळी एक्झॅक्ट इतकं बनलं नव्हतं. हे लोक बांधत होते वरती. पण ह्यावेळी बघा जसं आलं ते सगळं बनलं आहे प्रॉपर. बाहेरून पण तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो. बाहेरून परेड वर्कशॉप असा काही दिसतं. हे बघा इथले पण अजून बांधताय ती लोक. आणि इथलं पण चालू आहे यांचं काम. एक्झॅक्ट झालं नाही पण चालू आहे काम. आता तिथलं दाखव. जेवढी अपडेट व्हिडिओ होती तेवढी तर शूट झाली आहे परेड वर्कशॉपची. आता अजून काही अपडेट आपण पुढच्या संडेला म्हणजे आता येत्या संडेला परत येणार आहे अपडेट व्हिडिओ शूट करण्यासाठी. तेव्हा आपण बघू काय अजून अपडेट झालेले असतील. म्हणजे मागच्या आठवड्यापेक्षा तर आता जेव्हा मी आलो आहे आपल्या रूमला तेव्हा तर जास्तच अपडेट आहे मागच्यापेक्षा. आता संडेला बघू अजून किती अपडेट येते. आणि मागच्या आपण मुंबईच्या सम्राटच्या पाठपूजनचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तो मी जाऊन नक्की बघा. आणि मागच्या परेड वर्कशॉपच्या व्हिडिओ मी जसा साथ दिला ह्या व्हिडिओला तुम्ही तसाच साथ द्या. इथून आपण गणसंकुलला पण जाणार आहे तिथे पण तुम्ही बघा गणसंकुलला काय अपडेट झाले. गणसंकुलला मेजर अपडेट्स नाहीत नॉर्मल अपडेट आहेत. म्हणजे ताडपत्री मारलेली आहे. आता इथले बघूया आपण जाऊ गणसंकुलला काय अपडेट व्हिडिओ असतील. चला परेड वर्कशॉपला लहान पोरं जसे फिरायला येतात. तुम्ही परेड वर्कशॉपला काय येतात तुम्ही लोक? इथे गणपती बनतो चिंतामणी महाराजा परेलचा महाराजा. हे बघा आणि काय कारण आहे परेड वर्कशॉपला येण्याचं? इथे अरुण दत्ते सर असे मूर्तिकार असतात त्यांना भेटायला कशी मूर्ती बनवणार असं. मग यावर्षी आगमनाला येणार नक्की ना? हां मग तुम्ही हे आपले फॉलोअर्स आहेत मित्रांनो. यांना नक्की तुम्ही लाईक करा ना बघून. चला आपण परेड वर्कशॉपची अपडेट व्हिडिओ शूट केलेली आहे. आता आपण गणसंकुलला चाललो आहे. परेड जाणून घेऊया तिकडचे अपडेट्स काय आणि किती ट्रॉले आल्या आहेत वगैरे सगळं जाणून घेऊया. आणि मित्रांनो आता आपण गणसंकुलच्या वर्कशॉपला आलो जो लालबाग परेल साईडला आहे. करी रोड साईडचा नाही लालबाग परेल साईडचा. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आतमधली अपडेट काय आहे काय. मित्रांनो आतमध्ये तर अजूनपर्यंत काही काम नाही चालू केले. सगळं रिकामी आहे. आणि फक्त इथे बॅनरसाठी हे बांबू बांधलेत मेन. आता आपण करी रोड साईडच्या वर्कशॉपला जाऊन बघूया तिथे काय झालं आहे काम. चला तर आपण गणसंकुलला आलो आहे. गणसंकुलची अपडेट बघा. मागच्या इथे बांबू बांधले नव्हते. ह्या साईडचेच फक्त जसे दाखवलेले तेव्हा याच्यावर ताडपत्री पण टाकले आणि बांबू सर्व बांधलेले तिथले. आता आतमध्ये एवढी सगळी माणसं आहेत मंडळांची ती लोकं मीटिंग घेतात. आतमध्ये जायला शूट करायला हे नाही म्हणून आपण बाहेरूनच शूट करतो. इथे बघा मित्रांनो एवढं काम झालं आहे.
इथे एवढं